महोदय, सन्माननीय सदस्य सुनीलजी शिंदे यांनी या लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधलेलं आहे आणि अतिशय महत्वाची आणि या अवैध वाहतुकीच्या संदर्भात जी लक्षवेधी मांडलेली आहे. खरं तर सभापती महोदय, आपण सुद्धा या लक्षवेधीच्या माध्यमातून गंभीर दखल घेतलेली आहे की ही लक्षवेधी नक्की कुठल्या डिपार्टमेंटची आहे. 4 डिपार्टमेंट ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून समोर येतात. म्हणजे एक नॅशनल हायवे ऑथॉरिटी, एक सार्वजनिक बांधकाम खातं जे राज्याचं आहे, तिसरं पोलीस खातं आणि चौथं परिवहन खातं. परंतु शेवटी खाते जरी वेगवेगळे असले तरी परिवहन खात्याची जबाबदारी सुद्धा ह्यामध्ये फार महत्वाची आणि मोठी आहे. त्यामुळे जबाबदारीनं उत्तरं देत असताना मला एक गोष्ट सुनील शिंदे साहेब तुमचं कौतुक करावं असं वाटतं की अपघाताच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये आम्हीही वाचल्यात. 2 अपघात वेगवेगळे आहेत. एका अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला, दुसऱ्या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. दोन्ही अपघात जे घडले ते अवैध वाहतुकीमुळेच घडलेले आहेत. परंतु भावना आपल्या व्यक्त करण्यासाठी तुम्हाला जर काही माहिती मिळाली तर स्वतः जाऊन तुम्ही त्या अपघात ठिकाणची पाहणी केली, हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आणि असे फार कमी लोकप्रतिनिधी आहे की वस्तुस्थिती जन्य पुरावा घेऊन नंतर सभागृहामध्ये आपल्या भावना व्यक्त करतात. परंतु मी तुमचं त्यासाठी कौतुक करतोय की वस्तुस्थिती तुम्ही जाणून घेतली. आता पहिला जो अपघात घडलेला आहे त्या अपघाताचं कारण असं आहे की माझ्याकडे प्लॅन आहे. म्हणजे काही लोक सर्वसामान्य प्रवाशांना कसे वेठीस धरतात ह्याचं उदाहरण आहे. म्हणजे गुजरातवरून येणारा ती गाडी, त्या गाडीमध्ये एका लग्न समारंभाचे 60 लोक भरले गेले होते. भरले म्हणजे कोंडले होते. आणि ठीक आहे, कोंडले, पोलिसांनी किंवा आमच्या अधिकाऱ्यांनी पकडलं तर त्यावर कारवाई होणार किंवा होईल ह्याची काळजी त्याच्या मनामध्ये बिलकुल नव्हती. आणि चला ठीक आहे, प्रवासी कोंडले, परंतु त्यांना सुरक्षित जागेवर सुद्धा पोहोचवणं गरजेचं आहे. सभापती महोदय, गुजरातवरून येणारी ती गाडी निदान सरळ मार्गे जरी आली असती आणि जो मार्ग आपण ठरवून दिलेला होता त्या मार्गानं ती गाडी जर गेली असती तर कदाचित हा अपघात टळला असता. परंतु त्यांनी काय केलं, अजून शॉर्टकट मारण्यासाठी मध्ये एक टनल होतं, त्या टनलच्या माध्यमातून त्यांनी मुख्य हायवेवर गाडी काढली आणि रॉंग साईडनी ती गाडी त्या इच्छित स्थळी तो घेऊन जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि 200 मीटर अंतर असताना हा अपघात झाला आणि 13 लोक मृत्युमुखी पडले. हा पहिला अपघात. दुसऱ्या अपघातामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटीचं ब्रिजचं काम चालू होतं. पूर्वीचा जो ब्रिज होता तो 7 मीटरचा होता आणि त्या 7 मीटरचं, कारण पूर्वीच्या काळातला तो ब्रिज होता, त्या 7 मीटरच्या ब्रिजचं रुंदीकरण करून 2024 साली ते काम चालू झालं. आणि काम चालू झाल्यानंतर लवकरात लवकर काम संपवण्याचा प्रयत्न नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या लोकांनी केला. परंतु काही प्रमाणामध्ये काम ते बाकी होतं असं त्यांचं मत आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणची एक लेन चालू होती, ती एक लेन चालू करत असताना त्यांनी दुसरी लेन बंद केली आणि भरधाव वेगानं 2 गाड्या समोरासमोर त्या ठिकाणी आल्यात आणि 11 लोकांचा मृत्यू झाला. जी घटना तुम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिली. आश्चर्याची अजून गोष्ट पुढे अशी आहे की हा अपघात घडल्यानंतर 8 ते 10 तासामध्ये दुसरी लेन चालू करण्यात आली. माझ्या ब्रीफिंगच्या वेळेस मी त्या अधिकाऱ्यांना तोच प्रश्न विचारला की जवळजवळ 99% काम जर पूर्ण झालं होतं, हे तुम्हाला कल्पना होती, फक्त काही पट्टे वगैरे मारायचे होते, तर डे नाईट काम करून ते संपवलं असताना जे 8-10 तासामध्ये तुम्ही दुसरी लेन चालू केली, ती जर लेन तुम्ही 8-10 तास अगोदर किंवा 8-10 दिवस अगोदर चालू केली असती तर 11 लोकांचे जीव वाचले असते. आणि त्यामुळे काही आपल्या अधिकाऱ्यांच्या चुका, काही सर्वसामान्य प्रवाशांच्या चुका जे भरभरून या अवैध वाहतुकीमध्ये प्रवास करतात आणि काही वाहतूकदार फक्त आणि फक्त पैसे कमावण्यासाठी ह्या अवैध वाहतूक ह्या आपल्या सर्व रस्त्यांवरनं करतात. हा इतिहास आहे. आणि त्यामुळे सभापती महोदय, आपण आता असा निर्णय घेतोय की माल वाहतूक करणारे म्हणजे ते प्रवासी वाहतूक करणारे पण नाही, माल वाहतूक करणाऱ्या ह्या वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करणारे जे काही गाड्या आहेत त्या सगळ्या वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्णय मी घेतलेले आणि त्या पद्धतीच्या सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या. कारण कुठे ना कुठे थांबलं पाहिजे. शेवटी
प्रत्येकजण जर लोकांच्या जीविताशी खेळत असेल तर ते चालणार नाही. आणि त्याचबरोबर तुमचा दुसरा मुद्दा होता की शासनाने त्यांना मदत केली नाही. शासनाने त्यांना 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. कागदपत्राची पूर्तता करून तपासणी करून ती मदत त्यांना मिळेल. शासन कुठेही मागे त्या गोष्टीत हटणार. दुसरं, तुम्ही एसटीच्या संदर्भात सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता. ही वस्तुस्थिती आहे की आपण ह्या अवैध प्रवासी वाहतूक का होते? कारण पूर्णपणे रेल्वे असू द्या, मेट्रो असू द्या, एसटी असू द्या, बेस्ट असू द्या, ही जी वाहनं आहे शासकीय वाहनं, ह्या शासकीय वाहनांमध्ये वाढलेल्या MMRDA लोकसंख्या ज्या पद्धतीनं वाढतात आपण अपुरे पडतो. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि इथं जाणाऱ्या ज्या एसटीच्या बसेस आहेत त्या पण पूर्ण नव्हत्या, कारण पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे बसेसची संख्या कमी होती. परंतु आता राज्य शासनानं एवढा निधी भरघोस परिवहन विभागाला बसेस देण्याकरता घेतलेल्या त्या 8,300 बसेस आपण आता घेतलेल्या आहेत. टप्प्याटप्प्यानं त्या बसेस आपल्या ताब्यात येत आहेत. आणि ह्या मार्गावर आजच मी सूचना दिलेली आहे की प्रत्येक 1 तासाला एसटीची एक बस सुटली पाहिजे. परंतु ती तात्पुरत्या स्वरूपात आता मी सांगतो. परंतु भविष्यामध्ये पुढल्या 2 ते 3 महिन्यामध्ये दर अर्ध्या तासाने ह्या रस्त्यावर आपण एसटीची सेवा पूर्ववत देणार आहोत, जेणेकरून ह्या अवैध वाहतुकीमध्ये प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांना एसटीची सेवा देण्याचा प्रामाणिक आम्ही प्रयत्न करणार आहोत.